Hello my dear friends. Today we are going to learn difference between bookkeeping and accountancy. So let's begin the difference between the bookkeeping and accountancy. So the first difference in the bookkeeping and accountancy is bookkeeping is concerned with recording and classifying of the business transactions. Recording and classifying of the business transaction. It means two important things are there in the bookkeeping. It is the recording of the business transactions and classifying the business transaction. But in case of accountancy, it is related with recording, classifying, and in addition to summarizing and analyzing and interpreting the financial results. So bookkeeping, it is a first step in before accountancy. So once the transactions have been recorded, classified in the books of accounts, the next process begins, that is summarizing, analyzing, interpretation of the financial data. म्हणजे बुककीपिंग मध्ये आपण व्यवहारांची नोंद करायची आणि वर्गीकरण करायचं. म्हणजे खरेदीच्या पुस्तकामध्ये खरेदीचे व्यवहार, विक्रीच्या पुस्तकामध्ये विक्रीचे व्यवहार. पण फक्त नोंद करून त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही, तर त्याची समरी बनवायची, ॲनालिसिस करायचं आणि वर्षाच्या शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बनवायचं, जेणेकरून आपल्याला तो फिनान्शियल डेटा डिसिजन मेकिंगसाठी उपयोगी पडू शकतो. सेकंड डिफरन्स इज बुककीपिंग इज द प्रायमरी स्टेज. आता सांगितलं होतं, म्हणजे सुरुवातीला व्यवहारांची नोंद जी केली जाते, इट इज अ फर्स्ट स्टेज, प्रायमरी स्टेज. इट इज द बेस फॉर अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंग सुरू करताना सगळ्यात पहिले तुमच्याकडे बुककीपिंग असायला पाहिजे. जसं इमारत बांधताना आपल्याकडे पाया असणं आवश्यक आहे, सो इन अकाउंटिंग फर्स्ट स्टेप इट इज अ बुककीपिंग. इन केस ऑफ अकाउंटन्सी, इट मीन्स आफ्टर कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रायमरी स्टेज, म्हणजे पाया बांधल्यानंतर बुककीपिंग केल्यानंतर सेकंडरी स्टेप, दॅट इज analysis and interpretation of results. म्हणजे आपण वर्षाच्या शेवटी काय करतात, अकाउंटंट प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट बनवतात आणि त्या बॅलन्स शीटचं काय करतात, ॲनालिसिस करून इंटरप्रिट करतात. आता इंटरप्रिट करायचं म्हणजे काय, आपल्याकडे मागच्या वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि चालू वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, तर ह्या दोन प्रॉफिट अँड लॉसचं आपण काय करायचं, कंपॅरिझन करायचं, तुलना करायची. इट मीन्स व्हॉट इज द सेल्स ऑफ द लास्ट इयर. मागच्या वर्षी तुमची विक्री किती होती, सपोज द सेल्स ऑफ द लास्ट इयर इज 20 crore CR and the current year sales is increased to 25 crores. So interpretation is the sales of a company is increased by 5 crore, that is 25%. So accountancy is a wider term. Third difference, the objectives of the bookkeeping is to record of all financial transactions in the systematic manner. म्हणजे बुककीपिंग मध्ये काय करतो आपण, रेकॉर्ड कीपिंग. बुककीपिंग मीन्स रेकॉर्ड कीपिंग. इट मीन्स व्हेरी फर्स्ट द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द जर्नल बुक और व्हेरियस सबसिडियरी बुक्स. म्हणजे सर्वप्रथम व्यवहारांची नोंद आपण जर्नल एंट्रीमध्ये किंवा दुय्यम पुस्तकामध्ये म्हणजे सबसिडियरी बुक्समध्ये आपण करत असतो. मग याचा उद्देश काय आहे, बुककीपिंगचा उद्देश काय आहे, व्यवहारांची नोंद करायची. मग अकाउंटन्सीचा उद्देश काय आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर फिनान्शियल स्टेटमेंट्स. एखाद्या कंपनीमध्ये वर्षभरात
2000 ट्रान्झॅक्शन झाले, हे 2000 ट्रान्झॅक्शन आपण एका वहीत लिहिले तर त्याचा उपयोग काहीही होत नाही. इट इज अ रेकॉर्ड कीपिंग, बुक कीपिंग, बट इन अकाउंटिंग द अकाउंटंट प्रिपेअर्स द फिनान्शियल स्टेटमेंट, दॅट इज ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे किती खरेदी झाली, किती विक्री झाली, नफा किती झाला. ही प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओव्हरऑल तुमचा खर्च आणि तोटा आणि उत्पन्न आणि नफा किती झाला हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून कळतं. फर्दर कम्युनिकेशन ऑफ these results with the relevant authorities. So who are the relevant authorities? Yes, relevant authorities are the, कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला, स्टेक होल्डर्स. सो स्टेक होल्डर मीन्स हु आर हॅव्हिंग द इंटरेस्ट इन युअर कंपनी. मग आपल्याकडे स्टेक होल्डर म्हणजे कोण? शेअर होल्डर, बँकर, कस्टमर, इन्व्हेस्टर. म्हणजे त्यांचा आपल्या कंपनीमध्ये काही ना काही हितसंबंध असतो. ICICI बँकेने जर तुमच्या कंपनीला 50 करोडचं कर्ज दिलं तर तुम्ही प्रॉफिटमध्ये जात आहे का लॉसमध्ये आहे हे ICICI बँकेला समजणं आवश्यक आहे, कारण त्यांनी तुम्हाला पैसे दिलेले आहेत. सो अकाउंटन्सी इन्व्हॉल्व्स प्रिपरेशन ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट्स and communication of the results to the stakeholders. Okay, now who takes the responsibility of the bookkeeping? Usually in a company, junior staff means the fresher accountant, data entry operator, he takes the responsibility of the bookkeeping, that is the record keeping. म्हणजे कंपनीमध्ये फ्रेशर बीकॉम झालेले, बीकॉम शिकत असलेले मुलं काय करतात? अकाउंट्स कीपिंगचं म्हणजे ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी करायची, जर्नल एंट्री कशी करायची. आता सगळ्या कंपन्यांमध्ये कम्प्युटर आहे, त्यामुळे टॅली किंवा त्या कंपनीचं जे अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये काय करतात? हे ज्युनियर अकाउंटंट एंट्रीज करायचं काम करतात. मग त्याच्या पुढे महिन्याच्या शेवटी, क्वार्टरली किंवा वर्षाच्या शेवटी जे सिनियर अकाउंटंट असतात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते अकाउंट्स कीपिंग, दॅट इज प्रिपरेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, नाव कम टू द नेक्स्ट पॉइंट ऑफ डिफरन्स, आउटकम. आता याच्यातून आपल्याला काय साध्य होतं? बुककीपिंग बेसिकली रिझल्ट्स इन द जर्नल अँड लेजर. म्हणजे बुककीपिंग मध्ये दोन गोष्टी, एक म्हणजे रोज कीर्दवही आणि दुसरं म्हणजे लेजर म्हणजे खतावणी. म्हणजे बुककीपिंग मध्ये व्यवहारांची नोंद जर्नल मध्ये करतात आणि लेजर म्हणजे वेगवेगळ्या खात्यामध्ये त्याची पोस्टिंग करतात. म्हणजे फर्निचर अकाउंटमध्ये फर्निचरचे व्यवहार लिहायचे, परचेस अकाउंटमध्ये परचेसचे व्यवहार लिहायचे, कस्टमरच्या अकाउंटमध्ये कस्टमरचे व्यवहार लिहायचे. इट इज द आउटकम. बट इन अकाउंटन्सी द रिझल्ट्स ऑफ द अकाउंटन्सी म्हणजे त्याच्यातून काय बाहेर येतं अकाउंटन्सीमुळे? येस, इट इज अ फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे नफा तोटा पत्रक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक. हे दोन त्याचे काय आहेत? रिझल्ट्स आहेत, आउटकम आहे. पिरियड. आता बुककीपिंग कधी करावं लागतं? येस, बुककीपिंगचं आपण व्याख्याच पाहिली. बुककीपिंग इट इज अन आर्ट और सायन्स ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे ट्रान्झॅक्शन्स. दररोज व्यवहार झाला की त्याच्यामध्ये नोंद करायचं. मालाची खरेदी केली, नोंद करा. माल परत केला, नोंद करा. पगार दिला, नोंद करा. भाडं मिळालं, त्याची एंट्री करा. भांडवल आणलं, एंट्री करा. अकाउंटन्सी मध्ये काय? इन अकाउंटन्सी इट गिव्स द डिटेल्स ऑफ एंटायर इयर, संपूर्ण वर्षाचा ताळेबंद पत्रक, संपूर्ण वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो accountancy gives the results of whole year, entire year, संपूर्ण वर्ष. Next, another difference of the bookkeeping, it is the process of bookkeeping doesn't require any analysis. आता bookkeeping मध्ये आपण काय करतो? व्यवहारांची नोंद करतो, त्याच्यामध्ये analysis म्हणजे विश्लेषण केलं जात नाही. But accountant uses the bookkeeping information, जी काही
माहिती व्यवहारांची नोंद बुक किपिंग मध्ये केलेली असते, त्याचं ॲनालिसिस करायचं काम, इंटरप्रिटेशन करायचं काम हे अकाउंटंट करत असतो. सो बुक किपिंग डझंट इन्व्हॉल्व ॲनालिसिस. अकाउंटन्सी रिक्वायर्स द ॲनालिसिस ॲज वेल ॲज इंटरप्रिटेशन. म्हणजे मागच्या वर्षी तुमचा ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज किती होतं? ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर तुम्ही 120 रुपयाला विकली तर तुम्हाला 20% ग्रॉस प्रॉफिट झाला, 20%. आणि या वर्षी 100 रुपयाची वस्तू जर तुम्ही 30 रुपयाला विकत असाल तर तुमचं ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज काय झालंय? 10%नी 10%नी इन्क्रीज झालेला आहे. ओके, नेक्स्ट डिफरन्स, इट इज अ डिसिजन मेकिंग, निर्णय घेणे. मॅनेजमेंट कॅनॉट टेक द डिसिजन विच इज बेस्ड ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय द बुक किपिंग. म्हणजे 1 एप्रिलला आपला व्यवहार झाला, एका दिवसामध्ये 10 ट्रान्झॅक्शनची नोंद केली, 2 एप्रिलला एंट्रीज केल्या, असं वर्षभरामध्ये आपण 2 ते 3,000 ट्रान्झॅक्शन्स आपण काय केले? लिहिले. याच्यावरून आपल्याला काहीही समजत नाही, परंतु याचं सिस्टमॅटिक लेजर अकाउंट्स तयार करायचे, वेगवेगळ्या अकाउंटचा बॅलन्स शोधायचा, म्हणजे परचेसेस किती, सेल्स किती, एक्सपेन्सेस किती, इन्कम किती, याच्यावरून आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला शोधता येतं. सो द मॅनेजमेंट कॅन टेक द डिसिजन on the basis of the data provided by the accountant, that is financial reports. पण बुक किपिंग वरून कोणतंही डिसिजन मॅनेजमेंटला घेता येत नाही. काही कंपन्यांमध्ये कॅशबुक साधारण 200 पानांचं कॅशबुक असतं, 300 पानांचं कॅशबुक असतं, एका महिन्याला एक कॅशबुक तुम्हाला लागू शकतं. मग अशा वेळेस एवढा सगळा डेटा मॅनेजमेंट वाचत नाही. मॅनेजमेंट नीड्स, रिक्वायर्स the quality data, summary of the data, that is your receipt and payment account, then your profit and loss account, your balance sheet, your ratio analysis reports. Okay, next difference, it is a skill required. येस, अनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड. आता अकाउंटंट ज्यावेळेस एखादा विद्यार्थी बीकॉम होतो, कंपनीमध्ये ज्युनियर अकाउंटंट म्हणून लागतो, त्याला अनालिटिकल स्किल्सची गरज नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमकॉमला असाल किंवा एमकॉमला जाणार असाल तर बीकॉम आणि एमकॉमला आपल्याला एक रेशो अनालिसिस नावाचा एक टॉपिक आहे. त्यामध्ये आपण 11वी ते बीकॉम पर्यंत जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स प्रिपरेशन, प्रॉफिट अँड लॉस हे सगळं आपण बनवतो, पण ते बनवल्यानंतर त्याचं विश्लेषण करायचं आणि त्याची तुलना करायची एका बँकेचं दुसऱ्या बँकेशी, एका कंपनीचं दुसऱ्या कंपनीशी. तर बुककीपिंग मध्ये अनालिसिसची गरज पडत नाही, बट इन केस ऑफ अकाउंटन्सी इट रिक्वायर्स द अनालिटिकल स्टेटमेंट. मग ह्याच्यात काय करतो आपण? रेशो अनालिसिस, म्हणजे वेगवेगळे रेशोज आपण काय करत असतो? तिथे कॅल्क्युलेट करत असतो. फॉर एक्झाम्पल, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, डेट इक्विटी रेशो, म्हणजे तुमचं भांडवल किती आणि तुमचं कर्ज किती आहे, असं आपण अनालिसिस करत असतो. सो द बुक किपिंग डझंट रिक्वायर द अनालिटिकल स्किल, बट इन अकाउंटन्सी इट रिक्वायर्स द स्किल्स ऑफ अनालिसिस. आता हे अनालिसिस नुसतं अनालिसिसच करत नाही, यामध्ये आणखी इंटरफर्म कंपॅरिझन आहे, त्यानंतर कंपॅरेटिव्ह स्टडी आहे, ट्रेंड रेशोज आहेत, असे अनेक अनालिसिस आपण यामध्ये तयार करू शकतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही एमकॉमला जाणार किंवा एमकॉमला शिकत असाल तर एमकॉमला आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे मॅनेजमेंटला कोणते स्किल्स लागतात ते स्किल्स यामध्ये आपण शिकतो. म्हणजे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट असेल. अशा पद्धतीने आपण आज बुककीपिंग आणि अकाउंटन्सी यामधला फरक पाहिलेला आहे. जर याची आपण समरी पाहिली तर बुककीपिंग इट इज द बिगिनिंग अँड अकाउंटन्सी इट इज एंड स्टेप, एंड प्रोसेस. बुककीपिंग
is done by the junior accountant. Accountancy is done by the senior accountants. Bookkeeping ही एक छोटी टर्म आहे, पण अकाउंटन्सी हे वाइडर टर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आहे, ईमेलद्वारे मला आठवड्यातून एक तरी ईमेल तुम्ही पाठवा. तुमच्या सूचना फार महत्त्वाच्या आहेत, कारण त्या सूचनांचा विचार करून मी पुढचे व्हिडिओ तयार करणार आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं विसरू नका, कारण टेलिग्राम चॅनल्समध्ये मी नोट्स आणि पुस्तकं पाठवणार आहे. धन्यवाद. बाय बाय.